15 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल या राहुरीत येणार आहेत। सिने अभिनेत्री अलका कुबल यांच्या माहेरची साडी या गाजलेल्या चित्रपटामुळे त्या महिला वर्गात विशेषतः ग्रामीण भागात लोकप्रिय झाल्या आहेत। या कार्यक्रमास मोठी उपस्थिती महिला वर्गाची लाभणार असल्याचं बोललं जात आहे। भटक्यांची पंढरी म्हणून राज्यात ओळख असलेल्या श्री क्षेत्र मढी देवस्थानमध्ये सुरू असलेलं मानापमान नाट्य आता चांगलंच रंगलंय। देवस्थानचे व्यवस्थापक, कर्मचारी आणि काही पूजा साहित्य विक्रेते दुकानदार यांच्यात रविवारी तुंबळ हाणामारी झाली। दोघांच्याही एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल झाल्या असून या घटनेमुळे देवस्थानची मात्र बदनामी होत असल्यानं भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त झालाय। मुंबईहून उस्मानाबादकडे जाणाऱ्या तवेरा गाडीचं टायर फुटून झालेल्या भीषण अपघातासह एका चिमुकलीसह 4 महिला ठार झाल्या असून 10 जण जखमी झालेत। त्यांच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जखमींमध्ये जामखेड तालुक्यातल्या एका तरुणाचा देखील समावेश आहे। उर्वरित जखमी आणि मृत सर्व उस्मानाबादचे आहेत। ही घटना नगर जामखेड रस्त्यावर सारोळा बद्दी गावच्या शिवारात पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली। समानतेची शिकवण देणाऱ्या साईंच्या दरबारी रांगेतून येणाऱ्या भाविकांवर वर्षानुवर्ष होत असलेला अन्याय आता दूर होणार आहे। सामान्य भाविकांना नववर्षाची ही भेट समजली जाते। पहाटेच्या आरतीसाठी रात्रभर आपल्या लेकरा बाळांसह रांगेला लागलेला भाविक आता आरतीसाठी थेट समाधीजवळ येत असल्यानं त्याला न्याय मिळालाय। तर अति महत्त्वाच्या व्यक्ती आणि ग्रामस्थांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था केल्यानं त्यांचा सन्मान देखील अबाधित राहिलाय। राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी भानुदास पालवे यांना ठेवण्याचे आदेश कृषी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिलेत। पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या नियमित बैठकीत कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी हे आदेश दिले। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार प्राचार्य सुनील वानखेडे यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती। कुलसचिव म्हणून वानखेडे यांनी 4 दिवसांपूर्वी पदभार देखील स्वीकारलाय। जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे आदर्श प्रगतशील शेतकरी आणि गोपालक पुरस्कार रविवारी कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती बाबासाहेब तांबे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले। त्यानुसार जिल्ह्यातल्या 89 प्रगतशील शेतकरी आणि 89 गोपालकांचा सत्कार केला जाणार आहे। सोमवारी सकाळी 11 वाजता प्रोफेसर कॉलनीतल्या जॉगिंग पार्कवर पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले गेले।